या व्हिडिओच्या माध्यमातून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठामधून एक पत्र काढण्यात आले। या पत्रामध्ये काय म्हटले, विषय भारत सरकार राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजनेबद्दल पत्र काढण्यात आले। हा पत्र जो विद्यार्थी PG कंप्लीट केले असेल किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल त्या विद्यार्थ्यांसाठी आहेत। तर जो विद्यार्थी बेरोजगार असेल त्या विद्यार्थ्यांनी या योजनेमध्ये ॲप्लिकेशन अप्लाय करायचं आहे, गुगल फॉर्म भरायचं आहे। गुगल फॉर्म कसे भरायचं तेही मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। व्हिडिओला स्किप करू नका, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। वेळोवेळी अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल। आता या ठिकाणी बघा, हा पत्र दिनांक 6/12/2024 हे पत्र काढण्यात आले। या पत्रामध्ये काय अपडेट दिले आणि जो बेरोजगार विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये काय बेनिफिट आहेत आणि प्रतिमाह किती पैसे दिले जाणार, ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल तर तुम्हाला किती मंथली पेमेंट दिले जाणार आणि पदवीधर म्हणजे तुम्ही PG कंप्लीट केलं असेल तर तुम्हाला प्रतिमाह किती पैसे दिले जाणार हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे। आता बघा, हे प्रशिक्षण 6 ते 3 वर्षापर्यंत असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, ऑनलाईन ॲप्लिकेशन फिलअप करायचं आहे। आता सुरुवातीमध्ये काय करायचं, गुगल फॉर्म भरून घ्यायचं आहे। गुगल फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंकसुद्धा त्या ठिकाणी दिली आहे आणि ॲप्लिकेशन पोर्टल जो राष्ट्रीय पोर्टल आहे त्या पोर्टलची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले। त्या तुम्ही आधी सुरुवातीमध्ये काय करायचं, गुगल फॉर्म भरायचं आहे, नंतर तुम्ही पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचं आणि तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे। आता आपल्याला हे पत्रामध्ये काय म्हटलं आहे सविस्तरमध्ये बघून घेऊ आपण। विषय बघा, भारत सरकारच्या राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजना NATS बाबत पत्र आहेत। महोदय, उपरोक्त विषयी कळवण्यात येते की राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजना NATS मध्ये भारत सरकारने नव्याने गैरतांत्रिक पदवीधारकांच्या या योजनेत समावेश केला असून त्यायोगे वर्गातील शिक्षक आणि वास्तविक जगातील अनुभव यांच्यातील असलेले अंतर कमी करण्यासाठी व रोजगार क्षमता वाढवण्यासाठी या योजनेचा प्रमुख उद्देश साधला जाईल। त्या अनुषंगाने बोट वेस्ट रिजनतर्फे NATS अंतर्गत बिगर तांत्रिक पदवीधारकांसाठी 6 महिने ते 3 वर्षाच्या कालावधीकरिता व तांत्रिक पदवीधारकांसाठी 1 वर्षाच्या कालावधीसाठी विद्यावेतन दिले जाणार आहेत। आता बघा, जो विद्यार्थी या योजनेमध्ये ॲप्लिकेशन अप्लाय करेल त्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जाणार। 6 ते 3 वर्षापर्यंत प्रशिक्षण असेल त्या विद्यार्थ्यांना प्रतिमाह, पदवीधर असेल तर त्यांना 9,000 रुपये आणि पदवी कंप्लीट झाले असेल तर 8,000 रुपये असे त्याला प्रशिक्षण करताना विद्यावेतन दिले जाणार आहेत। आता हे आपल्याला या विद्यावेतनासाठी आपल्याला कोणत्या ठिकाणी आणि कसे ॲप्लिकेशन अप्लाय करायचं, तर मी सुरुवातीमध्ये तुम्हाला म्हटलं आहे गुगल फॉर्मची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली। त्या ठिकाणी तुम्हाला गुगल फॉर्म भरायचं आहे, नंतर आपल्याला त्याच ठिकाणी एक राष्ट्रीय पोर्टल असेल त्या पोर्टलवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि फायनली ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे, तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। आता हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचं हे पत्र आहे। पुढे बघा काय दिले, पदवीधरांसाठी 9,000 रुपये महिना आणि दुसऱ्या पदवीधारकांसाठी 8,000 रुपये प्रतिमाह असं विद्यावेतन दिले जाणार आहे। सदर योजनेत पदविका अभ्यासक्रमाचे पदवीधारक विद्यार्थ्यांना तसे उत्तीर्ण झाल्यापासून 5 वर्ष आतील विद्यार्थ्यांना या सहभागी होता येईल। आता कोणत्या विद्यार्थ्यांना तुम्हाला या योजनेमध्ये सहभागी होता येणार आहेत, तर 5 वर्षाच्या आतील असेल जो विद्यार्थी, त्यांचं पदवी झालं असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल, तो विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असेल। या अंतर्गत विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक कौशल्य व ज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी अनुभवी मार्गदर्शकाकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे। तर बघा, या विद्यार्थ्यांना जो विद्यार्थी ॲप्लिकेशन अप्लाय करेल त्या विद्यार्थ्यांना अनुभवी मार्गदर्शक प्रशिक्षण देण्यात येणार आहे। प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर राष्ट्रीय मान्यताप्राप्त प्रावीण्यता प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत। पुढे बघा, विद्यार्थ्यांना रोजगार क्षमता वाढवण्यासाठी ही एक उत्कृष्ट संधी असून पदवीधारकांना विद्यार्थ्यांनी या
nmu.scn.in यूज नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग शिएम या लिंकवर नाव नोंदणी करणे अनिवार्य आहेत. तर ही लिंकसुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. या लिंकवरती जाऊन तुम्ही काय करायचं आहे, तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. नंतर याकरिता संबंधित प्राचार्य, महासंचालक व महाविभाग प्रमुख यांनी सदरचे पत्रक व गुगल फॉर्म लिंक माहितीकरता पत्रक प्रदर्शित करावे व इतर योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आजही माजी विद्यार्थ्यांना गुगल फॉर्म भरण्यासाठी प्रोत्साहित करावे ही विनंती, असं म्हटलं या पत्रामध्ये. आता जो आजी माजी विद्यार्थी असेल, त्यांना 5 वर्षाचा आतमध्ये येत असेल, तो विद्यार्थी त्याचं पदवी झालं असेल, म्हणजे त्याचं PG झालं असेल, तर त्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, तुम्हाला इन्फॉर्म करायचं आणि त्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करायचं आणि ॲप्लिकेशन कसे, गुगल फॉर्म कसे भरायचं तेही आपल्याला पुढे बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका मित्रांनो. सर्व डिटेलमध्ये सविस्तर तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व ॲक्युरेट दाखवते. तर बघा, गुगल फॉर्म तुम्हाला मी जसं बोललो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली गुगल फॉर्मची. ती लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला असं दिसणार आहे. या ठिकाणी बघा, नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग शिएम NATS ओपन झाल्यानंतर आपल्याला युनिव्हर्सिटीचा आपल्याला लोगो दिसेल या ठिकाणी. आता हे गुगल फॉर्म भरायचं आहे. गुगल फॉर्म भरल्यानंतर आपल्याला सुरुवातीमध्ये काय करायचं आहे, स्टुडंट नेम, फुल नेम, सरनेम, मग नंतर मिडल नेम, असं तुमचं जसं मार्कशीटवरती नेम दिले तसंच तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे. नंतर आपल्याला जेंडर निवडायचं आहे. जेंडर निवडल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं, ईमेल ID. ईमेल ID कोणती द्यायची आहे तुम्हाला, ईमेल ID तुमच्या मोबाईलमध्ये ॲक्टिव्ह असेल, ऑन असेल, तीच ईमेल ID या ठिकाणी द्यायची आहे. नंतर आपल्याला बघा, नंतर आपल्याला KBC NMU, आता युनिव्हर्सिटीचं नाव या ठिकाणी युनिव्हर्सिटीचं नाव द्यायचं तुम्हाला. कॅम्पस, स्कूल नेम कोणतंही तुम्ही तुमचं कॉलेजचं नावसुद्धा देऊ शकता या ठिकाणी. नंतर नेम ऑफ कंप्लीट डिप्लोमा डिग्री प्रोग्राम. आता तुम्ही BSc BA जे एज्युकेशन तुमचं झालं असेल, तो एज्युकेशन डिटेल तुम्हाला या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर खाली क्रॉस करायचं आहे. खाली क्रॉस केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट बटन दिसणार आहे. तर बघा, या ठिकाणी सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट करण्यापूर्वी तुम्हाला या ठिकाणी लिंक दाखवली गेली आहे. बघा, ही लिंक लक्षात ठेवायचं. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले. या लिंकवरती सुद्धा तुम्हाला काय करायचं, या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचं आणि तुम्हाला फायनली ॲप्लिकेशन कसं सबमिट करायचं तेही मी दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ॲप्लिकेशन ऑनलाईन कसं फिलअप करायचं, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. मी तुम्हाला जसं व्हिडिओ ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे फिलअप करायचे लाईव्ह दाखवणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तेव्हाच तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे. आणि फायनली काय करून द्यायचं, सबमिट करून द्यायचं. हे सबमिट केल्यानंतर तुमचं गुगल ॲप्लिकेशन फायनली सबमिट झालं आहे. आता सबमिट झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये राष्ट्रीय पोर्टलवरती आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन कसे करायचं आणि स्टेप बाय स्टेप सर्व डिटेलमध्ये दाखवणार आहेत. जास्तीत जास्त करून व्हिडिओ शेअर करा. जो विद्यार्थी आपला मित्र असेल किंवा नातेवाईक असेल, कोणीही असेल आपल्या ओळखीचं, त्या विद्यार्थ्यांना या योजनेची लिंक शेअर करा. हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त तुम्ही ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचवा. आणि जो विद्यार्थी बेरोजगार असेल त्यांना ही संधी मिळेल प्रशिक्षणासाठी. आणि ते 6 ते 3 वर्षपर्यंत प्रशिक्षण आहे आणि प्रतिमाह किती पैसे दिले जाणार हे सुद्धा तुम्हाला मी एक्सप्लेन करून दाखवलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला ऑनलाईन फॉर्म कसे भरायचं पोर्टलवरती, नॅशनल पोर्टलवरती, ते आपल्याला बघायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.